रव्याचे, मैद्याचे, बिनपाकाचे मौसूद लाडू तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील. पण आज आपण बनवत आहोत उपवासाचे, कदाचित पेढ्यापेक्षाही जास्त मऊ, लुसलुशीत, तोंडात जाताच विरघळणारे वरईचे म्हणजेच भगरीचे लाडू, जे प्रत्येकजण अजिबात न चुकता पहिल्याच प्रयत्नात बनवू शकेल. रेसिपी अतिशय सोपी आहे. फक्त अचूक प्रमाण आणि काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज आपण बनवतोय उपवास स्पेशल वरईचे म्हणजेच भगरीचे लाडू. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एकादशीला ना वरई म्हणजेच भगर ही चालते, त्यामुळेच तर मी या ठिकाणी 1 कप वरई घेतलेली आहे. हिलाच उपवासाचा तांदूळही म्हटलं जातं. हे घेताना फक्त स्वच्छ व्यवस्थित निवडून घ्या, कारण काही वेळेला यामध्ये खडे देखील असू शकतात. ही मी ओल्या स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली असल्यामुळे लगेचच कढाईमध्ये भाजायला घातली आहे. तुमच्याकडे जर ऊन भरपूर असेल तर धुवून सुकून नंतर भाजायला घेतली तरीही चालेल. आता जोपर्यंत ही पिवळी दिसणारी वरई पांढरी शुभ्र दिसायला लागत नाही ना, तोपर्यंत छान अशी खमंग खरपूस सतत हलवत कमी गॅसवर भाजून घ्यायची. पहिल्यापेक्षा ही थोडीशी फुलल्यासारखी दिसली, रंग बदलला की लगेचच कढाईतून एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. कारण ही अशीच गरम दळायला गेलो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाफ धरली जाईल आणि पीठ आपलं छान असं मऊसूद दळलं जाणार नाही किंवा बारीक दळलं जाणार नाही. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये 1 कप साखर आणि 3 सालासहित वेलची घालायची. मिक्सरला एकदम पावडर स्वरूपात दळून घ्यायची, म्हणजेच आपली पिठी साखर या ठिकाणी तयार होईल. पिठी साखरेऐवजी तुम्ही या ठिकाणी गुळाचाही वापर करू शकता. फक्त गुळ पावडर वापरावी लागेल. ती कशी वापरायची पुढे सांगते. एवढ्या वेळामध्ये आपली वरई देखील छान अशी थंड झालेली आहे. लगेचच ती सुद्धा सेम मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि जेवढी बारीक दळणं शक्य आहे ना, तेवढी एकदम पीठ स्वरूपात होईपर्यंत ही फिरवून घेऊयात. वरई आपण छान अशी खरपूस खमंग भाजून घेतलेली असल्यामुळे ती पटकन दळली जाते, जास्त काही वेळ लागत नाही. तर बघा, आपली एकदम पावडर स्वरूपात ही भगर व्यवस्थित अशी दळलेली आहे. लाडू बनवण्याकरिता आता ही तयार आहे. विकतही आपल्याला भगरीचं पीठ मिळतं, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता पुन्हा एकदा सेम कढाई गरम होण्याकरिता ठेवूयात आणि पुन्हा एकदा हे भगरीचं पीठ खमंग खरपूस भाजून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल, पहिले आपण भगर भाजलेली होती, आता काय भाजायची गरज आहे? तर बघा, भगर ही थोडीशी जाड असल्यामुळे ती व्यवस्थित भाजली जातेच असं नाही, पण जेव्हा आपण तिचं पिठात रूपांतर करतो ना, त्यावेळेला पीठ व्यवस्थित एकदम बारीक असल्यामुळे छान खमंग खरपूस भाजलं जातं. आता मी या ठिकाणी अर्धा कप तूप घेतलंय बघा. आता हे मी थोडं थोडं करून या पिठामध्ये घालतीये आणि हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा दोनही जिन्नस छान असं तूप सुटेपर्यंत भाजून घेते. आपण जसं मैद्याचे, रव्याचे लाडू करतो ना, अगदी सेम पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे. तर बघा, जसजशी आपल्याला तुपाची गरज वाटेल ना, तसतसं आपण थोडंफार तूप घेऊन या पिठाला जोपर्यंत छान असं तूप सुटल्यासारखं होत नाही, तोपर्यंत हे सतत हलवत खमंग खरपूस भाजून घेऊ. तर बघा, मी या ठिकाणी अर्धा कप जरी तूप घेतलेलं आहे ना, तरीही मला एवढं काही पूर्ण लागणार नाहीये. फक्त पावच कप तूप लागलंय. बघा, एवढं माझं हे शिल्लक राहिलंय. तर आपण हे चमच्याने थोडं थोडं करून घातल्यामुळे बघा, तूपही एक्स्ट्राचं वापरलं गेलं नाही. अगदी योग्य व्यवस्थित प्रमाण झालं. आता पुन्हा एकदा हे खमंग खरपूस भाजून घेऊयात, जोपर्यंत छान असा खमंग सुवास घरभर दरवळत नाही तोपर्यंत. तर बघा, हे पीठ तुम्हाला आत्ता सध्याला हलकंसं पिवळसर दिसत असेल, पण जसं आपण हे भाजत जाऊ, जसं याला तूप सुटायला लागेल ना, तसं याला पांढरटसर रंग यायला लागतो. त्यावरूनच समजायचे आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. लगेच यामध्ये पिठी साखर घालायची. जर तुम्हाला पिठी साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गुळ पावडर देखील वापरू शकता. ही याच वेळेला वापरावी लागेल. गॅसची फ्लेम अजूनही चालूच आहे, फक्त ती एकदम कमी आहे. आता पिठी साखर आणि आपलं अगोदरचं मिश्रण जोपर्यंत छान असं एकजीव होत नाही, व्यवस्थित मिक्स होत नाही, तोपर्यंत गॅस देखील चालू ठेवायचा आहे आणि हे सतत हलवत राहायचंय. तर बघा, आपली पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी गॅस बंद केलाय. आता या मिश्रणामध्ये आपल्याला जेवढ्या काही गाठी झालेल्या आहेत ना, त्या पहिले मोडून घ्यायच्यात. बघा, या पद्धतीने. फक्त आपल्याला या गाठी मोडणं ना थोडंसं कठीण जातं, तर यावेळेला एकतर या पद्धतीच्या स्पॅच्युलाची मदत घ्या किंवा मग घरामध्ये सपाट बुडाचा तांब्या किंवा ग्लास असतोच ना, त्याच्या मदतीने या गाठी फोडून घ्या. आपलं मिश्रण छान असं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. ते लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊ, जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला सोपं पडेल.
तुम्हाला हे मिश्रण आता जरी खूपच जास्त कोरडं वाटत असलं ना, तरी देखील लाडू बांधताना आपल्या हाताच्या उष्णतेने या मिश्रणाला पुन्हा एकदा तूप सुटल्यासारखं होतं आणि हे लाडू अगदी व्यवस्थित बांधता येतात. त्यामुळे अजिबात काळजी नसावी. फक्त मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना, ते अचूक घ्यावं. गूळ जरी वापरला असेल, तर गुळाचा देखील प्रमाण 1च कप असेल. बघा काय मस्त असा आपला हा लाडू बांधता येतोय. आता यावर डेकोरेशनकरिता तुम्ही पिस्ता, बदाम किंवा काजूचे काप देखील वापरू शकता. अगदी पेढ्यासारखा मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारा आपला हा लाडू दिसतोय बघा. काय भारी झालाय ना? अगदी मस्त असा पांढरा शुभ्र बघता क्षणी खावासा वाटतोय. आता सेम पद्धतीने उरलेले देखील पटापट संपूर्ण लाडू तयार करून घेऊयात. कारण हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे ना, तो तेवढ्याच वेळामध्ये आपल्याला लाडू पटापट बांधून घ्यावे लागतील. मिश्रण अतिप्रमाणात थंड झाल्यानंतर व्यवस्थित लाडू बांधता येणार नाही. आणि जर कदाचित असं झालंच तर काय करायचं फक्त मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आणि मग लाडू बांधायचे. तेव्हा देखील सहजतेने लाडू तुम्हाला बांधता येतीलच. तर हे अतिशय सोपे, अजिबात काजू, बदाम, महागडे साहित्य किंवा शेंगदाणेही न वापरता तयार केलेले उपवासाचे लाडू तुम्हाला कसे वाटलेत ना, कमेंट्स करून नक्की कळवा. तयार झालेले लाडू महिनाभर आरामशीर टिकतात. त्यामुळे तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर जरी केले ना, तरी देखील हे टिकू शकतात. हे तुम्ही प्रवासात देखील बनवून नेऊ शकता. वजन कमी करत असाल तरी देखील हे फायदेशीर आहे, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर आहे. त्यामुळे एक लाडू खाल्ल्यावर देखील भरपूर सारी आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा. कशी झाले कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान पौष्टिक नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता आपल्या लाडक्या खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तयार झालेला हा मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारा पेढ्यासारखा उपवासाचा लाडू तुम्हाला फोडूनही दाखवते. बघा अगदी परफेक्ट असं याला टेक्स्चर आलेलं आहे. अजिबात कोरडा नाहीये किंवा चिवट चिकट झालेला नाहीये. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.